डोंबिवलीमध्ये रिकाम्या लोकलच्या डब्याला घसरलेला आहे। कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरती हा डबा घसरलेला आहे। कळवट कारशेडहून कल्याणकडे जाणारी ही लोकल होती। डाऊन स्लो लोकलवरती परिणामाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। ऐन गर्दीच्या वेळी डबा घसरलाय। शेकडो प्रवाशांचे आता हाल होण्याची शक्यता आहे। कळवा कारशेडहून कल्याणकडे जाणारी लोकलचा जो डबा आहे तो घसरलेला आहे, त्यामुळे इतर लोकल सेवेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। डोंबिवलीमध्ये रिकाम्या लोकलचा डबा घसरलेला आहे। डाऊन स्लो लोकल मार्गावरती खोळंबा झालेला आहे। प्रवाशांच्या सुद्धा सेवेमध्ये आता गैरसोय होऊ शकते। अनेक लोकल सेवा या लेट झालेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, हा डबा नेमका कसा काय घसरला आणि कोणकोणत्या लोकल सेवेवरती सध्या परिणाम झालाय? सिद्धेश, अद्याप लोकलचा डबा हा कसा घसरला याबाबत ज्या रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली नाहीये। मात्र लोकलचा डबा घसरल्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या ज्या धीम्या मार्गावरील ज्या गाड्या आहेत त्या स्थानकात उभ्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना याचा त्रास याचा त्रास सहन करावा लागतोय। कळवा कारशेडवरून कल्याणकडे जात होती ही लोकल आणि हा त्याचा जो डबा आहे तो घसरलाय। त्यामुळे डाऊन फ्लो जी मार्ग आहेत त्यावरती ज्याचा लोकलवरती परिणाम होण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस या लोकलचा डबा घसरल्यामुळे प्रवाशांचे ते प्रवाशांना त्याचा त्रास होणार आहे आणि सोमवार आहे, हप्त्याचा पहिला दिवस आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता जे चाकरमानी सकाळी कामावरती जाताना निघालेले असतात त्यांना या लोकलचा उशिराने जे ते कामावर पोहोचेल। काही कामासाठी घरातून निघतायत त्यांना प्रत्येक ठिकाणी आता जायचं असेल तर या मुंबईची लाईफलाईन म्हणली जाणारी लोकल आहे तिचा तो वापर करतात आणि त्या मात्र आज जे ते डोंबिवलीकडून कल्याणच्या दिशेने जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना या लोकलचा जो आहे तो त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानकांवरती आता गर्दी जमायला सुरू होईल। त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून लवकर याचं काम सुरू करून हा जो मार्ग आहे तो सुरू करण्यात येईल सांगण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।